हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस ड्रायव्हर परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास डॅश डॅश आहे. पहा, वळण रस्त्यावर आपल्या पुढे जे वाहन आहे त्याला ओव्हरटेक करून पुढे जाण्यास सक्त मनाई असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सक्त मनाई. कारण पुढून एखादं वाहन येऊ शकतं त्यामुळे. ओके, पुढून एखादं वाहन येऊ शकतं त्यामुळे. ओके, पुढे पाहूया. गाडीवर लावलेली एल पाटीचा अर्थ. पहा, गाडीवर लावलेल्या एल पाटीचा अर्थ असतो लर्निंग. ओके, म्हणजे शिकाऊ चालक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शिकाऊ चालक. आता मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, तुमच्यासाठीचा प्रश्न. हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आत्तापर्यंत जे काही प्रश्न पाहिलेले त्या प्रश्नापैकीच हा प्रश्न आहे. त्यामुळे चला लगेच उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे पाहूया. रात्रीच्या वेळी जेव्हा रस्त्याच्या कडेला वाहन पार्क केले असेल तेव्हा डॅश डॅश. पहा, रात्रीच्या वेळी जेव्हा रस्त्याच्या कडेला वाहन पार्क केले असते तेव्हा पार्किंग लाईट म्हणजे जे पार्किंगचे दिवे आहेत ते चालू करावेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पार्किंग दिवे चालू करावेत. समोरचा प्रश्न. तुम्हाला एखादे जखमी प्रवाशांसह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे? तर पहा, वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे हे कर्तव्य. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे. समोरचा प्रश्न. अपघात प्रसंगी तात्काळ पोलिसांची मदत मिळविण्यासाठी कोणत्या दूरध्वनी क्रमांकास कळवावे? पहा, अपघात प्रसंगी तात्काळ पोलिसांची मदत मिळवण्यासाठी 112 या दूरध्वनी क्रमांकावर कळवायचं असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 112. आता पहा मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. वाहनात इंधन भरताना डॅश डॅश. पहा, तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. वाहनात इंधन भरताना डॅश डॅश. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, पुढे पाहूया. आणि हा देखील प्रश्न आपण जे आत्तापर्यंत प्रश्न पाहिलेले आहेत त्यापैकीच आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, द्रुतमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे असा इशारा देणारा त्रिकोण आपण कुठे प्रदर्शित कराल? तर तो आपल्या वाहनाच्या मागे, पण किती? तर 50 मीटर अंतरावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वाहनामागे 50 मीटर अंतरावर ठेवावा. ओके, पुढे पाहूया. मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर बसविणे का अनिवार्य आहे? पहा, लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर कशासाठी उपयोग करतो? रात्रीच्या वेळी उपयोग. पहा, या पर्यायामध्ये एकच आहे पर्याय. रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी करावा. ओके, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी. समोरचा प्रश्न. समांतर पार्किंग केलेल्या वाहनामधील किमान अंतर डॅश डॅश असावे? समांतर पार्किंग केलेल्या वाहनामधील किमान अंतर 3 फुटाचा असायला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 3 फूट. समोरचा प्रश्न. वाहन टोईंग करून नेतेवेळी त्या 2 वाहनात डॅश डॅश मीटरपेक्षा जास्त अंतर असू नये. पहा, वाहन टोईंग करून नेतेवेळी जे ते 2 वाहन आहेत त्यामध्ये
5 मीटरपेक्षा जास्त अंतर असू नये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 5 मीटर. समोरचा प्रश्न, डायल 112 हे वाहन खालीलपैकी कशा संबंधित आहे? पहा, डायल 112 इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीमशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम. समोरचा प्रश्न, ई चलन हे मशीन हे डिव्हाइस कशाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, ई चलन हे मशीन हे डिव्हाइस वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनासाठी चलान करण्याचं इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनासाठी चलान करण्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरण. पुढे पाहूया, वाहनाचे मायलेज कमी येण्याची कारणे काय असतात? पहा, वाहनाचे मायलेज कमी येण्याचे कारणे आपल्याला सांगायचे. पहिलं, चुकीच्या पद्धतीने गिअर बदलणे हे बरोबर आहे. इंजिन ऑइल न बदलणे हे देखील बरोबर आहे. आणि वारंवार विनाकारण क्लचचा वापर करणे हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ओके, समोरचा प्रश्न, दिवे लावलेल्या रस्त्यांवर रात्रीचे वेळी वाहन चालविताना काय करावे? फक्त पार्किंग दिवे वापरावे, प्रखर प्रकाश ज्योत वापरावा, नजीकचा प्रकाश ज्योत वापरावा? तर पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नजीकचा प्रकाश ज्योत वापरावा. ओके, समोरचा प्रश्न, एखाद्या रस्त्याच्या बाजूला पिवळ्या पट्टीचा मैलाचा दगड माइलस्टोन दिसल्यास सदरचा मार्ग खालीलपैकी काय असेल? पहा, पिवळी पट्टी असेल आणि पिवळ्या पट्टीचा मैलाचा दगड असेल तर तो नॅशनल हायवे असतो, हे लक्षात ठेवा, राष्ट्रीय महामार्ग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे. वाहनाचा अपघात झाल्यास, पहा, वाहनाचा अपघात झाल्यास 24 तासाच्या आत नजीकच्या पोलीस स्टेशनला कळविणे आवश्यक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 24 तासाच्या आत नजीकच्या पोलीस स्टेशनला कळविणे आवश्यक आहे. समोरचा प्रश्न, वळण घेतल्यानंतर आपल्या वाहनाचा दिशादर्शक दिवा बंद का कराल? तर इतर वाहनांची दिशाभूल होऊ नये म्हणून. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून. समोरचा प्रश्न, म्हणून वळण घेताना आपल्या वाहनाचा दिशादर्शक दिवा बंद करायचा. पुढे पाहूया, सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम काय कारवाई करावी? तर जखमी व अपघातग्रस्त व्यक्ती यांना वैद्यकीय मदत मिळवून द्यायची व जवळील पोलीस स्टेशन यांना कळवायचं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जखमी व अपघातग्रस्त व्यक्ती यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे व जवळील पोलीस स्टेशन यांना कळविणे. समोरचा प्रश्न, कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे? अन्य वाहतुकीस अडथळा अथवा धोका निर्माण होत असल्यास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अन्य वाहतुकीस अडथळा अथवा धोका निर्माण होत असल्यास ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. समोरचा प्रश्न, जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशासह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे? आपण आता बऱ्याच वेळा हा प्रश्न पाहिलेला आहे, पण हा वेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत प्रश्न, एकच प्रश्न नाहीये, अर्थ एक आहे, फक्त वेगळा प्रश्न आहे. ओके, वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे. समोरचा प्रश्न, एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर डॅश डॅश. पहा, रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवायचं नसतं एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रिव्हर्स गिअरमध्ये वाहने चालवू नयेत. पुढे पाहूया, समोरील वाहनांना ओलांडून पुढे जाताना ओव्हरटेक कोणत्या बाजूने ओलांडावे? पहा, ओव्हरटेक कोणत्या बाजूने करावं? समोरील वाहनांना ओलांडून पुढे जाताना उजव्या बाजूने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उजव्या. समोरचा प्रश्न, वळण घेण्यापूर्वी किती अंतरापूर्वी वाहन चालकाने वळणाचा इशारा देणे आवश्यक आहे? पहा, वळण घेण्यापूर्वी आपण 30 मीटर अंतराआधीच वळणाचा इशारा देणं आवश्यक आहे. इंडिकेटर लावणे, हात दाखवणे. ओके, हाताची इशारे करणे. पुढे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 30 मीटर. समोरचा प्रश्न, आपण 4 चाकी वाहन घेऊन घराकडून ऑफिसकडे एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावरून प्रवास करत असताना 500 मीटर पुढे आल्यावर घरी जेवणाचा डबा विसरल्याचे आपल्या लक्षात आल्यावर आपण काय करेल? तर आपण एक मार्गी रस्ता पार करून संपल्यानंतर योग्य मार्गाने घराकडे जाल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4
एक मार्गी रस्ता पार करून संपल्यानंतर योग्य मार्गाने घराकडे जाल. ओके, पुढे पाहूया. वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते? पहा, वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काम वाहन ताफा नियोजित ठिकाणी पोहोचवणे, बरोबर आहे. वाहन मार्गाची पाहणी करून मार्ग निश्चित करणे, हे देखील बरोबर आहे. आणि वाहन ताफ्याची हालचाल होण्यापूर्वी ताफ्यातील वाहनांची तपासणी करणे, हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस ड्रायव्हर परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्की दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.